दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांना राजगुरुनगरमधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमनिया यांनी केला होता। त्या संदर्भात दमनिया यांनी बावनकुळे यांची भेट घेतली। यावेळी दमनियांसोबत काही शेतकरीही सोबत होते। एकीकडे ही भेट होत असताना दुसरीकडे दमनिया यांनी आरोप केलेल्या राजेंद्र घनवटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण महसूल विभागानं राजेंद्र घनवट यांच्या नावे असलेल्या सर्व जमिनीची माहिती मागवली आहे। खेड तहसीलदार महसूल विभागाला अहवाल सादर करणार असून अहवाल आल्यानंतर चौकशी सुरू होणार आहे। पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी कारण त्यांची बाजू पूर्ण ऐकून घ्यायला सगळे रेव्हेन्यू ऑफिशियल्स तिथे असायला पाहिजेत, पोलीस अधिकारी असायला पाहिजेत। म्हणूनच या एसआयटीची मागणी मी देखील केली आणि त्याला त्यांनी मान्यता देखील देण्याचा प्रोसेस आता सुरू केलाय। स्कोप ठरवणार आहेत, अधिकारी ठरवणार आहेत, मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सँक्शन घेऊन ते अनाउन्स करणार। अनेक ठिकाणून मला चाकणहून काय किती ठिकाणून मेल झाले ते देखील मी आज त्यांना दाखवले। म्हणून मराठवाडा, विदर्भ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात या घनवट कुटुंबांनी किती जमीन घेतली याची सगळ्याची चौकशी होणार आहे। आताच महसूल मंत्र्यांकडे आमची बैठक संपली आणि पाईट या गावात घनवट कुटुंबाची किती प्रचंड प्रमाणात जमीन आहे त्याची सगळी यादीच्या यादी मी देखील दिली। एवढंच नाही तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील घनवट कुटुंब म्हणजे पोपट घनवट, राजेंद्र घनवट, निळकंठ घनवट आणि त्या दोघांच्या पत्नी यांच्या नावावर प्रचंड प्रमाणात पाईट गावातच नाही तर इतर ठिकाणी किती जमीन आहे, कुठे जमीन आहे त्याच्यासाठी आता एसआयटीची मागणी मी देखील केली आणि ती काय स्कोप खाली बनवता येईल या सगळ्या गोष्टी आज डिस्कस झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।